बघायला गेलं तर तसा या तिघांचा काही इंडिव्हिज्युअल गेम दिसत नाही. हे फक्त टोळी-टोळी करत असतात. जर या टोळीतल्या मेंबरची एखादी जरी चूक झाली आणि याच टोळीतल्या मेंबरनी ती चूक दाखवण्याचा प्रयत्न केला, ज्यावेळेस सगळेजण भांडत असतात, त्यावेळेस विशालला राग येतो. त्याचं असं मत असतं, की "तू जे काय आहे मला एकट्यात घेऊन सांग, पण सगळेजण असताना चूक दाखवून द्यायची नाही, कारण तू माझ्या ग्रुपची मेंबर आहेस." याचा दुसरे लोकं फायदा उचलतात. आता हे तिघंजण जे चुगलीचं दार उघडलेलं आणि चुगली दाखवली गेली, जे अनुश्री तन्वीसोबत बोलत होती, याच्यावरती इथे चर्चा चाललेली आहे, की आपल्याला अशी चुगली कळलेली आहे हे तिला माहीतच होऊन द्यायचं नाही. जर तिला समजलं तर ती त्याच्याविषयी अलर्ट होईल. आता फक्त आपण गप्प राहायचं आणि ज्या काही गोष्टी आपल्यामध्ये घडतात त्या तिला सांगायच्याच नाहीत, कारण ती आपल्याकडून काढून घेते आणि दुसऱ्यांदा जाऊन तन्वीला सांगते, म्हणजे ती आपल्याशी डबल गेम खेळते. आता आपण तिच्याशी डबल गेम खेळायचा असं विशाल, रुचिता आणि रोशनला सांगताना दिसतोय, की आपल्याला ही चुगली कळलेली आहे हेच तिला कळून द्यायचं नाही. आपण असा डाव खेळायचा की ती त्या खेळामध्ये हरली पाहिजे. म्हणजे जो काही कॅप्टन्सीचा टास्क असेल, नॉमिनेशनचा टास्क असेल, त्याच्यामध्ये ती हरली पाहिजे. म्हणजे तिला कळेल की यांना ही गोष्ट कळली आहे. पण आपण स्वतःहून जाऊन सांगायचं नाही की तुझी काय चुगली आपल्याला कळली आहे. आणि इव्हन रुचिताबद्दल सांगायचं झालं तर रुचिताचं असं म्हणणं आहे की आतापासून आपण हे करायचं, ज्यावेळेस घरामध्ये एखादं भांडण येईल आणि तन्वी आणि अनुश्री या दोघीपैकी आपल्याकडे काही जरी एखादी गोष्ट सांगायला आलं की ही गोष्ट चुकीची आहे, ही गोष्ट बरोबर आहे, त्यावेळेस आपण तिथून डायरेक्ट उठून जायचं, त्यांचं काहीच ऐकून घ्यायचं नाही. म्हणजे त्यांना भावच द्यायचा नाही. थोडक्यात बघायला गेलं तर टोळीचा ग्रुप ॲक्च्युली फिसकटलेला आहे. आता हे तिघंजण दाखवत आहेत, पण रोशन स्वतःच्या मनानेच काहीतरी करत असतो. तो या दोघांचं ऐकतच नाही. किंवा आता प्रेक्षक सुद्धा रोशनला विशालचा बैल म्हणायला लागलेले आहे, जसं वैभवला अरबाजचा बैल म्हणत होते. जे सांगेल तसं वैभव करत होता, तसंच काही रोशनचं झालेलं आहे. आणि रुचिता आणि विशालचं तर काय बोलायलाच नको, ती पूर्ण त्याच्याच इन्फ्लुएन्स खाली आहे. इव्हन त्याच्या विरोधात ती एखादी गोष्ट बोलत पण नाही. त्यामुळे अनुश्री स्वतःचा गेम खेळते, ती चुकीच्या गोष्टीबद्दल स्टँड घेते. जर तिच्या ग्रुपमध्ये कोणी चुकलं तर ती त्याच्या बाजूने बोलत सुद्धा नाही. त्याची चूक झाली तर ती तिथल्या तिथे दाखवते आणि या गोष्टीचा विशालला राग सुद्धा येताना आपण पाहिलेला आहे. तर तुम्हाला या तिघांचा गेम स्ट्रॉंग वाटतो की अनुश्रीचा गेम स्ट्रॉंग वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.